जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची बातमी आहे की मुंबई हायकोर्टची परीक्षेची तारीख ऑलरेडी आलेली आहे आणि आज वेळापत्रकसुद्धा आलेलं आहे. या संदर्भातलं हे एक परिपत्रक आहे मुंबई हायकोर्टाचं की जे तुम्हाला 7 मार्च 2026 तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. 7 मार्च 2026ला हे परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी आपली जी डेट आहे, एक्झाम डेट, या संदर्भात परिपूर्ण माहिती त्यांनी आपल्या या परिपत्रकामध्ये दिलेली आहे. आणि ही जी आपली जी परिपत्रक आहे आणि आपली जी येणारी एक्झाम आहे ही आता काही शिफ्टमध्ये होणार आहे आणि कोणत्या वेळेस कोणती शिफ्ट असणार आहे, कोणत्या पोस्टची शिफ्ट असणार आहे, या संदर्भातले निर्देश आणि याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मिळणार आहे. परिपूर्ण हा व्हिडिओ पहा. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, पहा. मोस्ट अर्जंट कॉन्फिडेन्शियल परिपत्रक आहे. यांनी लिहिलेलं आहे कोणाला, जे होणारी जी एक्झाम आहे संपूर्ण शाळेतील प्रिन्सिपलांना लिहिलेलं आहे लेटर आहे, परिपत्रक आहे. तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहे अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद म्हणजे आताचे छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे म्हणजे महाराष्ट्रातील बरेचसे सारे संपूर्ण जिल्हे याच्यामध्ये आहे. आणि हे संपूर्ण जिल्ह्यातल्या ज्या स्कूलमध्ये आपली एक्झाम जी ऑर्गनाईज होणार आहे, या स्कूलमध्ये ऑर्गनाईज होत असताना आपली तेथील प्रिन्सिपलांना ही लिहिलेलं लेटर आहे. आणि याच्यामध्ये अधिक पहा. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे म्हणजे एवढ्या ठिकाणी आपले हे सेंटर आहे. आपले प्रत्येक डिस्ट्रिक्टचे तुम्हाला दिसतच आहे स्क्रीनवर, एवढे आपले सेंटर आहे होणाऱ्या एक्झामसाठी. आता रिस्पेक्टेड सर मॅडम, पहा. इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ हायकोर्ट लेटर डेटेड 25/2 म्हणजे 25/2/2026 अंडर रेफरन्स आय एम टू इन्फॉर्म यू दॅट द टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ द screen test for the post of clerk, staff car driver and peon to be held on 26 April 2026 is as under. म्हणजे म्हणजे संविधानानुसार मुंबई हायकोर्टाची जी परीक्षा आहे 26 एप्रिल 2026लाच होणार आहे. आणि हे जे परिपत्रक आहे 25/2/2026ला आपल्याला त्यांनी प्रत्येक शाळेतील प्रिन्सिपलांना पाठवलेलं आहे. आणि इथं डायरेक्ट म्हटलेलं आहे त्यांनी, आय एम टू इन्फॉर्म यू दॅट द टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ द स्क्रीन टेस्ट. टेंटेटिव्ह शेड्यूल म्हणजे इथे महत्त्वाचं आहे, टेंटेटिव्ह म्हटलं आहे. टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ द स्क्रीन टेस्ट ऑफ द प्यून, क्लर्क, स्टाफ कार ड्रायव्हर अँड प्यून, पोस्ट ऑफ क्लर्क, स्टाफ कार ड्रायव्हर अँड प्यून, ह्या ज्या पोस्ट आहे याच्यासाठी हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. म्हणजे याच्यामध्ये परीक्षा पुढेही जाऊ शकते किंवा त्याच दिवशी पण होऊ शकते, हे दोन्ही आहे. कारण याच तारखेला आपले राज्यसेवेची मेन्सची परीक्षासुद्धा आहे, चालू होणार आहे. समजलं? म्हणून ही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, असं नाही की होणार नाही म्हणून, होऊ शकते, नाही होऊ शकत. आणि याचं वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. आता हे रेफरन्स हायकोर्टाचं हे तुम्हाला रेफरन्स त्यांनी दिलेला आहे. रेफरन्स रिगार्डिंग सब्जेक्ट तुम्हाला इथं जे मी सांगितलं अगोदर तेच आहे. टेस्ट ऑफ द पोस्ट ऑफ क्लर्क, स्टाफ कार ड्रायव्हर अँड प्यून, हमाल फराश ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द हायकोर्ट ज्युडिशियल ॲट द बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे अँड इट इज द बेंचेस ॲट द नागपूर अँड औरंगाबाद. म्हणजे जे मुंबई हायकोर्टाचे जे बेंचेस आहे तेथील औरंगाबाद आणि नागपूर या संदर्भात. आता आपला जर 26 एप्रिलला जर पेपर झाला तर म्हणजे असंच पकडून चला 26 एप्रिललाच आपला पेपर आहे. कारण पेपर समोर जाऊ शकतो किंवा त्याच तारखेला होऊ शकतो, एवढं फिक्स आहे. पण क्लर्कचा जी पहिली पोस्ट आहे क्लर्क, याचा जो पेपर होणार म्हणजे टायमिंग 9 वाजता तुमचा रिपोर्टिंग टाईम असणार. तुम्हाला एंट्री आपल्याला रूममध्ये 9:15 तुम्हाला तिथं जायचं आहे आणि प्रत्यक्षात पेपर आपला 10 ते 11 या दरम्यान पार पडणार आहे. त्यानंतर आपला पेपर होणार आहे, हा एका शिफ्टमध्ये होणार आहे परिपूर्ण क्लर्कचा. नंतर आहे स्टाफ कार ड्रायव्हर, हा 12 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे. 12:15 वाजता आपला रूममध्ये आपल्याला क्लासरूममध्ये जावं लागेल. आणि हा जो पेपर आहे 1 वाजून ते 1:30 म्हणजे 1 वाजून ते 1:30 म्हणजे हा अर्ध्या घंट्याचा पेपर असणार आहे आपला स्टाफ कार ड्रायव्हरचा. नंतर जो पिऊन म्हणजे शिपाईचा रिपोर्टिंग टाईम आहे 2 वाजता
आपल्याला रूममध्ये जायचं आहे 2:15पर्यंत आणि आपला हा जो पेपर लागणार आहे 3 वाजतापासून तर 3:30पर्यंत, ही पहिली शिफ्ट 3 वाजतापासून तर 3:30पर्यंत. नंतर दुसरा जो पिऊनचीच पोस्ट आहे हा सेकंड शिफ्ट आहे. रिपोर्टिंग टाईम 4 वाजता 4:15पर्यंत एंट्री आपल्याला रूममध्ये आणि हा जो पेपर लागणार आहे प्रत्यक्षात 5 वाजता आणि 5:30 वाजेपर्यंत आपला पेपर संपणार आहे. समजलं. आणि नंतर आता इथं सांगितलेलं आहे, समजलं तुम्हाला, हे आपल्याला वेळापत्रक मुंबई हायकोर्टानं परिपत्रक काढून आपल्याला दिलेलं आहे आणि संपूर्ण शाळेतील प्रिन्सिपलांना त्यांनी पाठवलेलं आहे आणि हेच आपण इथं रेफरन्स तुम्हाला देत आहे. आणि पुढं पहा, आता याच्यामध्ये सांगितलं आहे, आय एम देअर फॉर टू रिक्वेस्ट युअर गुड सेल्फ टू फॉरवर्ड टू डिटेल्स ऑफ द एक्झामिनेशन सेंटर्स, सिटिंग अरेंजमेंट अँड द नंबर ऑफ इन्व्हिजिलेटर सुपरवायझर टू बी डेप्युटेड फ्रॉम द कन्सर्न स्कूल कॉलेजेस इफ द सेम हॅव नॉट ऑलरेडी बीन द फॉरवर्डेड टिल डेट. म्हणजे इथं तुम्हाला सांगितलेलं आहे, आम्ही जे 26 एप्रिलला जे परीक्षा घेत आहोत त्या ठिकाणचे आम्ही जे सेंटर निवडलेले आहे तेथे इन्व्हिजिलेटर असायला पाहिजे, सुपरवायझर असायला पाहिजे, स्टाफ असायला पाहिजे, सिटिंग अरेंजमेंट असायला पाहिजे, ते स्कूल असो की कॉलेजेस असो, आणि परिपूर्ण तिथचं इन्व्हायरमेंट परीक्षेयोग्य असणं आवश्यक आहे असं इथं आपल्याला सांगते. आणि आय एम फर्दर टू रिक्वेस्ट यू गुड सेल्फ टू ऑब्टेन फ्रॉम द कन्सर्न सेंटर्स the details regarding amount required to be paid to them with any demand advance payment so that the necessary arrangement for payment can be made. म्हणजे इथं ते आपल्याला सांगते, I am further request you good self to obtain from the concerned center the details regarding the amount of required to be paid to them with demand of the ॲडव्हान्स पेमेंट. म्हणजे आम्ही हे तुमचे जे सेंटर निवडलेले आहे स्कूल आणि कॉलेजचे, या स्कूल कॉलेजचं जे आम्ही तुम्हाला पेमेंट ज्या ठिकाणी आमचं परीक्षा होणार आहे त्या प्रत्येक स्कूलच्या ठिकाणी असो किंवा कॉलेजच्या ठिकाणी असो तिथं आम्ही परिपूर्ण तुम्हाला पेमेंट वगैरे सगळे तुम्हाला पेमेंटची आमच्याकडून तुम्हाला व्यवस्था वगैरे सगळं होऊन जाणार असं इथं आपल्याला सांगितलेलं आहे. पण त्या कॉलेजमध्ये स्कूलमध्ये काय असलं पाहिजे, योग्य स्टाफ असणं, परिपूर्ण स्टाफ असणं गरजेचं आहे, टॉयलेटच्या सुविधा असणं गरजेचं आहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर सिटिंग अरेंजमेंट आणि योग्य असा स्टाफ असणं आवश्यक आहे असं इथं त्यांनी परिपूर्ण म्हटलेलं आहे. म्हणजे आता मुंबई हायकोर्टानं आपल्याला टाईम टेबलसुद्धा दिलेलं आहे आणि नक्कीच एक चांगली आनंदाची बाब आहे. समजलं. ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. इतर विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा आपला हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.